नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला डिसेंबर 2024 मधला सेकंड पार्ट पाहायचा आहे. त्यामध्ये आपण पर्यावरणपर्यंत आलो होतो. पर्यावरण घडामोडी त्यातल्या सुरुवात करूया. पर्यावरण घडामोडी पहिली न्यूज 2024 मध्ये नवीन 2 व्याघ्र प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. तर व्याघ्र प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी आधी राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवतं, केंद्र मंजूर करतं, नंतर तो प्रस्ताव परत राज्याकडे येतो, राज्य त्याला मान्यता देतं किंवा जाहीर करतं, नंतर मग तो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होतो. तर ही प्रोसेस 2 व्याघ्र प्रकल्पाबाबत 2024 मध्ये पार पडलेली. ठीक आहे. तर ऑलरेडी एक बघून झाला मागच्या महिन्यामध्ये आपला वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, आपल्याला गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प ऑलरेडी आपण पाहिला नोव्हेंबर महिन्यात. आता डिसेंबर महिन्यामध्ये रतापानी व्याघ्र प्रकल्पाला भारतातला 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून मंजुरी देण्यात आली. ते पाहायचं आपल्याला. तर 56वा गुरुदास ऑलरेडी पाहिलेला आहे. 18 नोव्हेंबरला त्याला मान्यता देण्यात आली. नंतर आता 57वा रतापानी व्याघ्र प्रकल्प 3 डिसेंबरला ह्याला मंजुरी देण्यात आली. तर रतापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश हे देशातील 57 व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलाय. हे थोडं अलीकडे घ्या. मध्य प्रदेशमधील रतापानी व्याघ्र प्रकल्प हा देशातील 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलाय. थोडं बोलायला प्रॉब्लेम येतोय आज, समजून घ्या, थोडी सर्दी आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये आता 8 व्याघ्र प्रकल्प झालेत. किती? 8 हे लक्षात ठेवा. अलीकडे मान्यता दिलेले काही व्याघ्र प्रकल्प, त्यात आता हे 54, 55, 56 ऑलरेडी आपलं 54, 55 ऑलरेडी बघून झालंय आपलं. 55, 56वा मागच्या महिन्यामध्ये पाहिला, 57वा आता आपण पाहत आहोत. ठीक आहे. ते बेसिक तुम्हाला 4 लक्षात ठेवायचे आहेत आणि क्रमांक पण लक्षात ठेवायचा आहे. देशात एकूण 57 व्याघ्र प्रकल्प झालेत. नंतर देशात जगातील 80% वाघ हे भारतात आहेत. मागच्या 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की जगाच्या 75% वाघांची संख्या भारतामध्ये. ठीक आहे. तर ह्या वर्षी ती 80% झाली. भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केलेला आहे. प्रोजेक्ट टायगरचं इयर पण लक्षात ठेवा, पर्यावरणमध्ये विचारतात. आणि नंतर मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये पाहिलं होतं, 23 मध्ये पाहिले, 24 मध्ये पाहिले, वाघाची जनगणना, बिबट्याची जनगणना, चित्तेची जनगणना. ठीक आहे. तिन्ही जनगणना पाहिलेल्या आहेत. ती जनगणना तुम्हाला आठवत असेल, ती पण एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अलीकडे मान्यता मिळवलेले व्याघ्र प्रकल्प ऑलरेडी बघून झालेत आपले. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम TR, आंध्र प्रदेश मधला. ठीक आहे. हे एक बेसिक पॉईंट दिले तुम्हाला जीएस मधले किंवा तुमच्या पर्यावरणाच्या किंवा भूगोलच्या बुक मधल्या डाटा आहे. महाराष्ट्रातलं पण लक्षात ठेवा आणि भारतातले पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, एक तर भूगोलचं पुस्तक काढा, त्यामध्ये लिहून ठेवा, किंवा पर्यावरणाच्या बुकमध्ये जा, तिथं हे सगळे व्याघ्र प्रकल्प लिहून ठेवा. ठीक आहे. किसान कवच नवीन पुढची न्यूज आहे. अँटी पेस्टिसाइड बॉडी सूट. आपण ज्यावेळेस शेतामध्ये फवारणी करतो, ठीक आहे, फवारतो, तर त्यावेळेस आपण काही घालत नाही, फक्त उपर नाचतं आपलं रुमाल बांधायचा तोंडाला आपण फवारतो असंच. ठीक आहे. तर ह्यानी काय होतं, शेतकऱ्याला आपल्या पेस्टिसाइड म्हणजे जे आपले हे असतात, काय म्हणतात त्याला, कीटकनाशकाने काही हानिकारक परिणाम होऊ नये शेतकऱ्याच्या शरीरावर, ह्यासाठी हे नवीन किसान कवच नावाचा एक सूट बनवलाय. जसं आपलं पावसामध्ये आपण रेनकोट घालतो ना, सेम त्याच टाईपमध्ये हा किसान कवच काम करणार आहे. डॉक्टर जितेंद्र सिंग, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, इथे स्वतंत्र प्रभार आहे त्यांच्याकडे त्याचा, यांनी डिसेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे भारताचा पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट किसान कवचचे अनावरण केले. भारताचा पहिला आहे हा. पहिला शब्द आला आपल्याला तिथं यावंच लागतं. ठीक आहे. एक स्टार तुम्हाला इथं करायचा आहे. हा बॉडी सूट आहे, अँटी पेस्टिसाइड बॉडी सूट. कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामापासून शेतकऱ्याचं संरक्षण करण्याचा मुख्य उद्देश आहे. विकासक, आता एक कंपनी कोणती आहे, सीपीओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ब्रिक इन्स्टेम बंगलोर या दोघांनी मिळून हा सूट बनवलेला आहे. तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. ठीक आहे. जसं सेम रेनकोट कसं काम करतो आपला, सेम रेनकोट सारखाच हे बघा. फेस शिल्ड कोविड मध्ये आपण वापरलेली, हे सगळे, फक्त आता खाली नाहीये काही, ते शूज तुम्ही स्वतःचे घालायचे. ठीक आहे. अठरावा भारत वनस्थिती अहवाल 2023 हा दर 2 वर्षांनी प्रकाशित करण्यात येतो. हा 18वा आहे. ठीक आहे. 16वी आवृत्ती 2 वर्षापूर्वी, मला वाटतं 2022च्या एंडला आली होती. ठीक आहे. आता 18वी आली आहे. तर ह्यातला डाटा महत्वाचा असतो. राज्यसभा मेन्सला एक महत्वाचा आहे, प्री परीक्षेसाठी पण महत्वाचा आहे. आयोग पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला हाच डाटा विचारत राहणार आहे. इव्हन 2022 मध्ये 2019च्या डाटावरचे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे हा डाटा व्यवस्थित बघून जा. तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 अहवाल प्रकाशित केलाय. डिसेंबर 2024 मध्ये इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 हा प्रकाशित करण्यात आला. इयर लक्षात ठेवणे, 24 मध्ये प्रकाशित केलाय, पण तो 23चा आहे. ठीक आहे. तर 1987 पासून फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया, त्याला FSI म्हणतात, या संस्थेतर्फे दर 2 वर्षांनी इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित करण्यात येतो. ठीक आहे. किती? दर 2 वर्षांनी. ह्याच्या आधी आपण वाघ जनगणना ज्यावेळेस पाहिली होती, त्यावेळेस आपण तिथं पूर्ण चार्ट घेतला होता की माणसाची जनगणना दर 10 वर्षांनी, प्राण्याची जनगणनामध्ये वेगवेगळे होतं. चित्त्याची जनगणना पहिल्या वेळेस करण्यात आली,
मला वाटतं वाघ जनगणना 5 वर्षानंतर, प्राणी जनगणना 5 वर्षानंतर, असं ठीक आहे सगळं बघितलं होतं. त्याच्यामध्ये हे पण पाहिलं होतं झाडाची किंवा वन्यजीवांची 2 वर्षानंतर करण्यात येते. तर ती आता जनगणना आपल्याला पाहायची, झाडाची जनगणना भारतातली. तर क्रमांक किती आहे? 18वा. त्याच्यामध्ये काही महत्वाचे पॉईंट्स आहेत. आता पूर्ण अहवाल घेत बसायचं नाही. जसं आपलं पाहणी अहवाल असतो ना, आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्यापेक्षा मोठा अहवाल असतो हा. सगळा महत्वाचा नाहीये आपल्यासाठी, फक्त त्यातले काही पॉईंट्स महत्वाचे आहेत ते इथं आणलेत मी. त्यातला पहिला पॉईंट आहे, देशात एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र हे 2 वेगवेगळे असतात. ते दोन्ही एकत्र करून जर विचार केला तर 8,27,356.95 चौरस किलोमीटर एवढं झालंय. ठीक आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25.17%. ठीक आहे, हे दोन्ही मिळून किती. आणि एक नियम काय आहे वन आच्छादनाचा, की बाबा मिनिमम 33% वन पाहिजे. ठीक आहे, पण आपले तर किती आहे 25.17%. तुम्हाला हे आकडे पाठ करायचे आहेत. ठीक आहे, 8,27,356.95 हे पण पाठ करायचंय आणि 25.17 हे पण पाठ करायचंय. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आता वेगवेगळे केलेत. हे वन क्षेत्र आहे 7,15,342 चौरस किलोमीटर, म्हणजे एकूण 21.76% पूर्ण भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या. त्याच्यामध्ये वृक्ष आच्छादन आहे. आता वन क्षेत्र फक्त वनामध्ये असतं, त्याचे काही नॉर्म्स असतात ठरवलेले, इतकं पाहिजे, इतकी झाडाची डेन्सिटी पाहिजे वगैरे वगैरे. पण हे वृक्ष आच्छादन जे असतं ना, ते कुठे पण असतात वृक्ष, म्हणजे तुमच्या गावात असतील, शेतात असतील, किंवा मग आपल्या सिटीमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील. ठीक आहे, ते सगळे वृक्षमध्ये येतात. तर यांचं क्षेत्र किती आहे 1,12,014 चौरस किलोमीटर. ठीक आहे, पॉईंट मधले आकडे सोडून द्या तुम्ही, फक्त मधले तरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे 3.41% वृक्ष आहेत. मग ते कुठं पण असो, म्हणजे जंगल सोडून बाहेर, रोडवर, इकडे तिकडे आपल्या गावामध्ये हे. तर बाकीचे तुम्हाला हे 3 आकडे व्यवस्थित पाठ करायचे. ठीक आहे, सर्वाधिक वन क्षेत्र असलेल्या देशाच्या यादीत भारत 10व्या स्थानी आलाय. 10व्या स्थानी. पहिला कोण आहे तर पहिला रशिया आहे. सगळ्यात जास्त वन क्षेत्र कुठे आहे रशियामध्ये. ते का तर त्यांची भूमी सगळ्यात जास्त आहे आणि तिथं सगळं म्हणजे लोकसंख्या कमी असल्यामुळे थोडं जास्त प्रमाणात वृक्ष वगैरे आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की ब्राझील, अमेझॉन फॉरेस्ट, तिथं सगळ्यात मोठं जंगल आहे, ती डेन्सिटीच्या मार्फत. पण जर फक्त भूभागाचा विचार केला चौरस किलोमीटरमध्ये, तर रशियामध्ये सगळ्यात 1 नंबरला रशिया आहे. सगळ्यात जास्त वन क्षेत्र रशियामध्ये. 2021च्या तुलनेत देशाच्या वन क्षेत्र आणि वृक्ष क्षेत्रात 1,445.81 चौरस किलोमीटरने वाढ झाली. म्हणजे 1450 चौरस किलोमीटरने वाढ झाली, असं बेसिक लक्षात ठेवा. मग तो आकडा जवळपास तुम्हाला लक्षात राहतो. ज्यामध्ये वन क्षेत्रामध्ये 156.41 चौरस किलोमीटरची वाढ झाली. वन एवढं वाढलंय 156. एकूण खारफुटी आच्छादन. आता हे झालं वन. तुम्हाला बेसिक आकडे एवढेच लक्षात ठेवायचे. प्रीला जर प्रश्न आला तर बेसिक आकड्यावरच असतो, जास्त डीप मध्ये नसतो. महाराष्ट्राचं आपल्याला पुढे पाहायचंय, पण बेसिक आकडे एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. खारफुटी. आता खारफुटी पाहायचंय 4,991.68 चौरस किलोमीटर. आणि पूर्ण एकूण देशाचा विचार केला तर 0.15% प्रमाण आहे, म्हणजे भौगोलिक क्षेत्राशी खारफुटी वृक्षाच्या आच्छादनाचं. ठीक आहे, तर हे 4,991 जवळपास 5,000 चौरस किलोमीटर आहे. त्याच्या जवळचा आकडा एक लक्षात धरायचा. ज्यावेळेस असे किचकट आकडे येतात ना, त्याच्या पुढचा किंवा मागचा महत्वाचा आकडा एक लक्षात ठेवायचा. आता इथं एक काय म्हणतात त्याला, राऊंड फिगर करणे. 5,000 राऊंड फिगर करायची आणि त्याच्यातून फक्त किती 991 आहे ना, 9 मायनस करायची. ठीक आहे, होऊन जातं सर. सर्वाधिक आच्छादन. आता हे खारफुटीचे बरं. खारफुटी सगळ्यात जास्त आहेत पश्चिम बंगालमध्ये. 2 नंबरला आहे गुजरात. 3 नंबर हे फक्त एक जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. खारफुटी सगळ्याला माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये आपलं एक्झॅक्ट नाव आठवणं मला, सुंदरबन आहे. ठीक आहे, सुंदरबन. त्याच्यामुळे खारफुटी सगळ्यात मोठं जंगल आहे. 60% जंगल पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये, आणि राहिलेले 40% आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, आणि पश्चिम बंगाल 1ला आहे, गुजरात 2ला आहे. सर्वाधिक प्रमाण हे झालं एकूण आच्छादन. पण प्रमाणाचा विचार केला तर पश्चिम बंगाल स्टॉपला आहे, 2 नंबरला गुजरात आहे. म्हणजे इथं काही टेन्शनच नाहीये. आच्छादन जरी विचारलं चौरस किलोमीटरमध्ये पश्चिम बंगाल, आणि जर प्रमाण जरी विचारलं टक्केवारीमध्ये तरी पश्चिम बंगालच. ठीक आहे, गुजरात 2ला आहे. भारतीय राज्य वन अहवाल 2023 त्यातलं आता हे सगळं महत्वाचे पॉईंट्स मी बाजूला काढलेत. वृक्षाच्छादन तुम्हाला जे आकडे पाठ करायचे ना, ते इथं वरी लिहून ठेवलेले आहेत. ऑलरेडी हे आकडे आपले पाहून झालेत पाठीमागच. आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवावं लागतं, अजून लक्षात ठेवावं लागतं. ह्याला सर्वात जास्त वन क्षेत्र पहिले 5 ठेवावं लागतात, पण आपण मिनिमम 3 ठेवायचे. 5 का नाही ठेवायचे, जास्त लोड नाही घ्यायचा. इथं एवढा डाटा आहे ना, हाच होत नाही आपल्याच्याने कुठं पुढचं करायचा. ठीक आहे, बेसिक एवढं तरी करून जा. ह्या 3 मध्ये प्रश्न सुटतो तुमचा, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला जर 3 माहित असतील ना, प्रश्न सुटतो. सर्वात जास्त वन क्षेत्र जर चौरस किलोमीटरचा जर विचार केला तर 1 नंबरला मध्य प्रदेश आहे, 2ला अरुणाचल प्रदेश, 3ला छत्तीसगड आहे. ठीक आहे, ट्रिक जशा तुम्हाला लावायच्या तुम्ही तशा लावू शकता. मी याला ट्रिक लावून ठेवत असतो प्रत्येक वेळेस पहिल्या 5-5ला. ते सगळ्या सांगत बसत नाहीये मी त्या, फक्त लक्षात ठेवा ट्रिक लावायच्या. MP, अरुणाचल, छत्तीसगड. ठीक आहे, टक्केवारीनुसार. आता हे क्षेत्रफळानुसार होतं, हे टक्केवारीनुसार. सगळ्यात जास्त टक्केवारी कोणाची, मिझोरामची. आता आहे मिझोराम छोटंच, पण टक्केवारीनुसार सगळ्यात मोठं आहे. 2 नंबरला अरुणाचल प्रदेश, 3 नंबरला मेघालय.
आता इथं पण अरुणाचल प्रदेश, इथं पण अरुणाचल प्रदेश 2 नंबरलाच आहे. फक्त पहिलं राज्य थोडं इकडे तिकडे झालंय. वन क्षेत्र वाढ, आता ही फक्त वाढ आहे बरं का. 3 आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त झाली, तेलंगणामध्ये 2ला, ओडिशाला 3ला. हे फक्त पहिले 2 व्यवस्थित लक्षात ठेवा. हे वन क्षेत्र वाढ जरी नाही लक्षात राहील तरी चालतंय. ही मागच्या 2 वर्षातली वन क्षेत्र वाढ असते. मँग्रोव्ह वन क्षेत्र म्हणजे जे आता आपण खारपुटी पाहिलं ना ते, त्यामध्ये 1 नंबरला पश्चिम बंगाल, 2ला गुजरात, 3ला अंदमान निकोबार आणि 4ला आंध्र प्रदेश. हे मागं पण पाहिलं आपण 3, इथं 5 पाहिलेत. ठीक आहे, 4 पाहिलेत. मँग्रोव्ह वन क्षेत्रामध्ये वाढ ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र 2ला आलाय वाढीमध्ये. ह्याच्यामुळे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यात जर कुठं महाराष्ट्र असेल ना, तो जास्त डीपमध्ये लक्षात ठेवावा लागतो. वनाग्नी, वनातील अग्नी धोका 35.46%. भारतीय वनांना ह्याचा धोका आहे. ठीक आहे, हे सोडून द्या खालचं. पण एक बेसिक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिले 3 राज्य. अजून एक, आता सगळा डाटा घेणं माझ्याच्याने शक्य नाहीये ह्याचा, या अहवालाचा, पण तुम्हाला एखाद्या मासिकामधून हा डाटा व्यवस्थित वाचायचा आहे. जसं गुगलमध्ये असतं ना, मान्य त्याच्यामध्ये हे राज्याचे क्रमांक थोडे जास्त दिलेले आहेत, 5-5, 10-10 राज्य दिलेले आहेत. तेवढे नका बघू, पहिले 5-5 तरी बघून जा. ठीक आहे, कारण याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. महाराष्ट्राच्या वन क्षेत्रामध्ये वाढ, आता पूर्ण भारताचं पाहिलं, आता महाराष्ट्राचं बघून घेऊ. आणि अजून एक, हे ज्यावेळेस तुम्ही बघताय ना त्यावेळेस भूगोलचं पुस्तक बाजूला ठेवा आणि त्याच्यामध्ये अपडेट करत चला. वन क्षेत्र किंवा महाराष्ट्राचं वन असं एक टॉपिक असेल पर्यावरणमध्ये किंवा भूगोलमध्ये, त्या 2 मध्ये तुम्हाला सगळं लिहून काढायचे. महाराष्ट्रातील वन क्षेत्रात गेल्या 5 वर्षात 230.53 चौरस किलोमीटर म्हणजे 0.46% वाढ झाली. राज्याच्या क्षेत्रफळाशी वनांचे प्रमाण आहे 20.17%. भारताचं जास्त आहे, महाराष्ट्रात थोडं कमी आहे, 20.13% आहे. सर्वाधिक वन क्षेत्र आहे गडचिरोलीला, 2 नंबरला आहे रत्नागिरीला, 3 नंबरला आहे चंद्रपूरला. पहिले 3 तरी मिनिमम पाठ करा, 5 करावं लागतात पण 3 पाठ करा. आणि भूगोलमध्ये लिहून ठेवणे हे तुम्हाला भूगोलच्या बुकमध्ये अपडेट करत न्यायचंय. गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर. ठीक आहे, खाली या. सर्वाधिक वनांचे प्रमाण हे झालं क्षेत्रफळानुसार. आता हे प्रमाणानुसार आहे, टक्केवारीनुसार. गडचिरोली 1 नंबरला, 2 नंबरला सिंधुदुर्ग, 3 नंबरला रत्नागिरी, 4 नंबरला रायगड आणि 5 नंबरला गोंदिया आहे. हे तुम्हाला 5 लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हे झालं प्रमाण, हे झालं क्षेत्रफळ. आता तिसरं आहे सर्वात कमी वन क्षेत्र. आता जास्त वाले पाहिले का, आता कमी वाले पाहू. 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबरला लातूर, 3 नंबरला जालना सोने का पालना आमचा. ठीक आहे, तुम्ही तुमचा जिल्हा आधी व्यवस्थित पाठ करा, आजूबाजूचे व्यवस्थित पाठ करा, मग बाकीचं पाठ होत राहतं. ठीक आहे, पण मुंबई शहर लक्षात ठेवा, तिथं काहीच नाहीये, बिल्डिंग उभा करायला जागा नाहीये, झाडं कुठं लावायचे. नंतर 4ला परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी. नंतर 5ला सोलापूर. ठीक आहे, सर्वात कमी वनांचे प्रमाण. आता हे क्षेत्रफळानुसार झालं. ठीक आहे, तिथं दिलंय पण किती क्षेत्रफळ आहे वगैरे वगैरे. आता हे झालं सर्वात कमी वनांचे प्रमाण टक्केवारीनुसार. लातूरमध्ये सगळ्यात कमी आहे लातूर, 2 नंबरला सोलापूर, 3 नंबरला जालना इथं 3ला, इथं पण 3ला आहे. ठीक आहे, अशा जोड्या लावायचा प्रयत्न करत चला. आणि 4ला परभणी, इथं पण 4ला, इथं पण 4लाच आहे. ठीक आहे, धाराशिव म्हणजे आपली उस्मानाबाद, पहिलं जुनं नाव उस्मानाबाद होतं त्याचं. हे तुम्हाला 5, हे दोन्ही पण तुम्हाला सगळं भूगोलच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील खारपुटी वन क्षेत्र 315.09 चौरस किलोमीटर, प्रमाण 6.31%. हे महाराष्ट्राच्या भूभागाशी संबंधित आहे. 6.31% भाग महाराष्ट्राच्या आपलं खारपुटी वन क्षेत्र आहे. ठीक आहे, हे बेसिक आकडे आणि पहिले 5-5 जिल्हे लक्षात ठेवणे. कारण ह्याच्यामध्ये मार्क येणं इतकं सोपं गोष्ट नाहीये. ह्याच्यामध्ये मार्क घ्यायचं मला थोडा किचकट डाटा पाठ करावाच लागतो. वनवेमध्ये 2021 मध्ये महाराष्ट्र देशात 3ऱ्या स्थानावर होता, तर 2023 मध्ये 5व्या स्थानावर आलाय. 21 मध्ये ज्यावेळेस मागं सांगितलं तुम्हाला 19-21 मध्ये आलता आणि त्यावेळेस 22ला त्याच्यावर प्रश्न आला होता. ठीक आहे, तर त्यावेळेस महाराष्ट्र 3ऱ्या स्थानी होता, आता तो 5व्या स्थानी गेलाय. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की बाबा वनवे हळूहळू महाराष्ट्रातले कमी होत आहेत किंवा क्रमांक थोडा खाली येतोय. कार्बन साठ्याच्या बाबतीत महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. ही कार्बन साठा एक नवीन कन्सेप्ट आली आहे या अहवालामध्ये. कार्बन साठा म्हणजे काय की बाबा तुमचं वन क्षेत्र किंवा तुमचा भूभाग किती कार्बनचा शोषण करू शकतं, म्हणजे पर्यावरण प्रदूषण किती कमी करू शकतं ह्याचं ते प्रमाण आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरला अरुणाचल प्रदेश सर्वाधिक आहे, 121.16 मेट्रिक टन. 2 नंबरला मध्य प्रदेश, हे पूर्ण देशच आहे बरं. 3 नंबरला छत्तीसगड आणि 4 नंबरला महाराष्ट्र 464.68 मेट्रिक टन. ठीक आहे, ते तुम्हाला 4ही राज्य व्यवस्थित पाठ करायचे. ही कन्सेप्ट थोडी नवीन आहे, कार्बन साठा यावेळेस ती नवीन आलेली. तर गेल्या 4 वर्षात महाराष्ट्र कार्बन साठा सुमारे 13.7 मेट्रिक टनांनी वाढलाय. हे सोडून द्या खालचं वाढ वगैरे, पण वरचे बेसिक पॉईंट लक्षात ठेवणे. आता अहवाल काय इतका सोपा नसतो. अहवाल ज्यावेळेस येतो ना त्यात एवढी मोठी आकडेवारी असते, हे इथं तुम्ही बघू शकता. एवढी गरज नाही आपल्याला जेवढी गरज आहे ना तेवढं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, जेवढं राहील तेवढं लक्षात राहील, जसं पाहिजे तसं ट्रिक लावा, पण लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे UNCCD ची COP 16 शिखर परिषद. तर डिसेंबर 2024 मध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे संयुक्त राष्ट्राच्या वाळवंटीकरणाविरोधात कराराची 16वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली. तुम्हाला ऑनलाईन मध्ये असं असेल तसं पाठ करायचे. ठीक आहे,
ते कोप म्हणजे काय, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ही 16वी. पण ही कशा संबंधित आहे, तर वाळवंटाकरण विरोधी ही समिती आहे, UNCCD. ठीक आहे. तर त्याची थीम होती, अजून एक, पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन मध्य पूर्व देशामध्ये करण्यात आलंय. हे काहीतरी हटके न्यूज आहे. थीम आहे आवर लँड आवर फ्युचर. ही थीम पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. भारताचे प्रतिनिधी नाही लक्षात राहिले तरी चालतंय. भूपेंद्र यादव आणि नायब सिंग सैनी हे दोघ जण भारताचं प्रतिनिधित्व या सभेमध्ये केलं होतं दोघांनी. या परिषदेत भारताने अरवली हरित भिंत प्रकल्पाचे सादरीकरण केलेले आहे. हरित भिंत म्हणजे काय, जे राजस्थानकडून, जे वाळवंटाकडून जी रेती वाहून येते, वाळू, ठीक आहे, तिला रोखण्यासाठी त्यांनी एक ह्याची भिंत बनवली झाडांची. त्यासाठी ती अरवली हरित भिंत नावाचा जो प्रकल्प आहे, ठीक आहे, त्याचं सादरीकरण तिथं केलंय भारताने. कोप 14 झाली होती 2019ला नवी दिल्ली इथं, आणि कोप 15 झाली होती 2022ला अबिजान कोटोदी आयवरी या ठिकाणी, कोटेडी आयवरी या देशामध्ये. ठीक आहे. तुम्हाला बेसिक 3-3चा नियम तर माहितीच आपला, ही तर पाठच करायची. मागच्या 2 कुठे झाले ते पण लक्षात ठेवा. फेंगल चक्रीवादळ कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये आलं. हे प्रभावित बंगालच्या उपसागरामध्ये भारताचे जवळपास 7 राज्य आहेत जे प्रभावित झाले होते. याने श्रेणी सायक्लोनिक स्टॉर्म, नामकरण सौदी अरेबियाने केले याचं. तर अरबी भाषेतील फेंगलचा अर्थ जोरदार वाऱ्याचं वादळ असा होतो. ठीक आहे. तुम्हाला अर्थ पण लक्षात ठेवावा लागतो, कोणत्या देशाने नाव दिलं हे पण लक्षात ठेवावं लागतं, आणि हे वादळ चक्रीवादळ कुठं आलंय आणि कोणत्या महिन्यात आलंय एवढं पण लक्षात ठेवावं लागतं. 4-5 पॉईंट आहेत वादळ संबंधित, ते तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतात. 1 मार्क घ्यायचं म्हणल्यानंतर थोडी मेहनत करावंच लागते. भोपाळ गॅस दुर्घटनेला 40 वर्ष पूर्ण झालेत. मागच्या महिन्यामध्ये 3 डिसेंबर 3, 1984 ही भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. आता 2024 मध्ये हिला 40 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्त जिथं दुर्घटना झाली ना, तिथं अजूनही विषारी कचरा तसाच होता. त्याची विल्हेवाट लावण्यासंबंधित आपल्या सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय, एक आदेश काढलाय की बाबा याची विल्हेवाट लावा. तर ते आता या डिसेंबर महिन्यामध्ये विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही डेट लक्षात ठेवा. आणि युनाईन कार्बाइड हे कारखाना आहे, तो युनियन कार्बाइड. ठीक आहे. तारीख एक लक्षात ठेवा, 2 आणि 3 डिसेंबर 1984. आणि मिथाईल आयसोसायनेट हा विषारी वायू त्याच्यामधून बाहेर पडला होता. दुर्घटनेमध्ये 5479 लोक मारले गेले असा सरकारी आकडा आहे, पण 10,000 पेक्षा जास्त लोक मारले गेले असा एक समज आहे. ठीक आहे. आता वन लाईनर पाहूया. पर्यावरण मधील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 1 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तत्वता मान्यता दिली आहे. हा मध्य प्रदेशमधील 9वा व्याघ्र प्रकल्प असणार आहे. ह्याला मान्यता भेटली जानेवारी महिन्यामध्ये. आता हे काय, केंद्राने हालचाल केली. ही आता केंद्राने मंजुरी दिली, आता राज्य देईल. राज्याने जानेवारी महिन्यामध्ये दिलंय. मग हा मध्य प्रदेशचा 9वा राष्ट्रीय उद्यान म्हणून व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालाय. देशातला 58वा झालाय. 17 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळा आयोजित करण्यात आला होता. त्याची थीम होती वुमन एम्पॉवरमेंट थ्रू मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. ठीक आहे. ही एक थीम, हा एक वन लाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. 18 डिसेंबर 2024 रोजी आसाममध्ये पहिल्यांदाच गंगेतील डॉल्फिनला टॅगिंग करण्यात आले. ठीक आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर या प्रजातीचे हे पहिलेच टॅगिंग आहे. पूर्ण जगातलं हे पहिल्यांदा टॅगिंग करण्यात आले ह्या गंगेतील डॉल्फिनला. ठीक आहे. आणि हा डॉल्फिन आहे ना, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. आता डॉल्फिन जवळपास 4 ते 5 ही 5वी न्यूज आहे डॉल्फिनची मागच्या 2 वर्षातली. त्यांच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला, अँब्युलन्स सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी एक उद्यान उभारण्यात आलंय. त्यांच्यासाठी एक दवाखाना पण उभारण्यात आलाय. ठीक आहे, बिहारमध्ये. ते तुम्ही आता ऑलरेडी आपलं सगळं बघून झाले 2023-24 मध्ये. आता ही 5वी न्यूज आहे आसाम मधल्या. आणि कुठे केलं हे पण लक्षात ठेवा, आसाममध्ये. सगळ्यात जास्त डॉल्फिन मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये, 2 नंबरला बिहारमध्ये. आणि गंगेचे डॉल्फिन आहेत ना, ते थोडे गुलाबी कलरचे असतात आणि त्यांचे डोळे थोडे कमी तीक्ष्ण असतात, म्हणजे त्यांना आंधळे असतात असं जरी म्हणले तरी चालतंय. ठीक आहे. ते गंगेतले डॉल्फिन येते. 16 डिसेंबर 2024 रोजी हिंद महासागरात आलेल्या भूकंप आणि सुनामीचा 20वा वर्धापन दिवस 26 डिसेंबरला साजरा करण्यात आला. 20 वर्षापूर्वी म्हणजे 2004ला हा भूकंप आणि सुनामी आलती, त्याला 20 वर्ष पूर्ण झालेत. लेसन अल्बाट्रॉस वयाच्या 74व्या वर्षी 60वे अंडे देऊन इतिहास रचणारा जगातील सर्वात जुना ज्ञात जंगली पक्षी आहे. त्या पक्षाला नाव देण्यात आलंय विजडम. ठीक आहे. मग तिचं वय आहे 74 वर्ष आणि त्यांनी 60वं अंड घातलं त्याच्या पूर्ण आयुष्यातलं. ठीक आहे. त्या पक्षी जात कोणती आहे, लेसन अल्बाट्रॉस, आणि त्याला नाव देण्यात आलंय विजडम. निकनेम जसं आपलं नाव ठेवण्यात आलंय ना, तसं त्याचं पण नाव आहे विजडम. इथपर्यंत झाल्या पर्यावरणीय घडामोडी. आता आपल्याला पाहिजेत संरक्षण घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे 1971च्या स्वातंत्र्य युद्धाचा 53वा वर्धापन दिवस. तर हे युद्ध कधी झालं, 3 डिसेंबर रोजी
सुरुवात झाली या युद्धाला आणि शेवट झाला 16 डिसेंबर 1971ला. ठीक आहे. तर भारतापुढे पाकिस्ताननी शरणागती पत्करली होती 93,000 सैनिकांनी. 13 दिवस युद्ध चाललं होतं. ह्याच्यातूनच बांगलादेशची निर्माण झालं होतं आणि ह्या वर्षी बांगलादेशमध्ये थोडी अराजकता माजलेली, त्यामुळे हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. हे बेसिक पॉइंट्स आहेत तुमच्या इतिहासामधले, एकदा फक्त रीड करा. संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप लॉन्च केले. राष्ट्रपर्व, ठीक आहे, राष्ट्रपर्व वेबसाईट पण आहे आणि एक मोबाईल ऍप पण आहे. तर 25 डिसेंबर 2024 रोजी सुशासन दिनानिमित्ताने संरक्षण सचिव राजेश सिंग यांनी लॉन्च केलंय. आणि हा जो सुशासन दिवस आहे तर हा ह्या वर्षीचा अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती आहे. ठीक आहे. वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रजासत्ताक दिन, बीटिंग डिस्ट्रिक्ट सेरेमनी, स्वातंत्र्य दिन इत्यादी मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या संघटनेशी संबंधित माहिती असणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, कार्यक्रमामध्ये थेट प्रकाशन, आसन व्यवस्था प्लस नेव्हिगेशन, तिकीट खरेदी सुविधा, हे सगळं काही तुम्हाला ह्या राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍपमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे. बीएसएफचा 60वा स्थापना दिवस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याला बीएसएफ म्हणतात. 1 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान मोदींनी सीमा सुरक्षा दलाला त्याच्या 60व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. भारत पाकिस्तान युद्धानंतर सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी 1965 मध्ये बीएसएफची स्थापना करण्यात आलेली. ठीक आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस. भारतीय वायू दलाच्या पश्चिम विभागाच्या कमांडर्सची परिषद 2024 एवढी महत्वाची नाहीये, पण तरी पण एकदा फक्त रीड करा सोडून द्या. भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न इयर कमांडच्या 2 दिवसीय कमांडंट परिषदेचे 6 आणि 7 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये सगळेच सहभागी झाले आणि ही जी थीम होती सशक्त, सक्षम, आत्मनिर्भर. येणार नाही, चान्सेस कमी आहेत, पण रीड करा एकदा. ओरोनेज रडार प्रणाली. ओरोनेज रडार प्रणाली भारतात आणण्याची योजना सध्या आखण्यात येते. तर ही कोणाची आहे, तर ही रशियाची रडार प्रणाली आपल्याला पाहिजे ती. ठीक आहे. ही एक आधुनिक आणि लांब पल्ल्याची पूर्व चेतावणी रडार आहे. आत्ताच्या रडार आहेत ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त क्षेत्र ही व्यापते. हे रशियाच्या अल्माज अंत्यय कॉर्पोरेशनने उत्पादित केलेलं हे रडार प्रणाली. तर ते लढाऊ विमान आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासारखे धोके शोधू शकतात. तर त्याची श्रेणी 8,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. यात एकाच वेळी 500हून अधिक ऑब्जेक्ट ट्रॅक करण्याची क्षमता आहे. 8,000 किलोमीटर म्हणजे इथून बसल्या बसल्या आपण पूर्ण चीन कब्जात घेऊ शकतो, एवढी त्या रडारची प्रणाली. ठीक आहे. ओरोनेज लक्षात ठेवा, चर्चेमध्ये आली आहे. भारताने त्याला आता मान्यता वगैरे देईल, भारत घेईल. INS तुशील 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत रशियातील कॅलिनिनग्राड येथे ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल करण्यात आली. आता भारताच्या डिमांडवर ही युद्धनौका रशियाने बनवलेली. ठीक आहे. मग ती तिथूनच घेताच त्यांनी डायरेक्ट भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आली. ठीक आहे. INS तुशील. तर ही रशियन निर्मित स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र युद्धनौका आहे. ही प्रणाली म्हणजे युद्धाचे म्हणजे जहाजाचे प्रकार असतात त्यातली ही युद्धनौका आहे. ही भारतीय नौकेतील तलवार श्रेणीतील युद्धनौका आहे. ही या श्रेणीतील 7वे जहाज आहे. रिझन फॉर थाला कितवं आहे, 7वं आहे. तुशील या नावाचा अर्थ होतो संरक्षण ढाल, प्रोटेक्टर शिल्ड असा आहे. म्हणजे हा संस्कृत शब्द आहे हा तुशील. वैशिष्ट्य लांबी 125 मीटर, वजन 3,900 टन. तर यात 26% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. जरी ती रशियाने बनवली तरी पण आपण आपलं स्वदेशी तंत्रज्ञान त्यांना दिलंय की बाबा ह्याच्यामध्ये याचा वापर करा बांधकामामध्ये. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथं सॉल्व्ह होतो, 26%. ठीक आहे. हे व्यवस्थित पाठ करा. INS तुशील त्याचं उद्घाटन आणि ती युद्धनौका. 18वा सूर्यकिरण युद्ध अभ्यास 2024. तर भारत आणि नेपाळ यांच्यात लष्करी युद्ध सराव आहे. हा ठिकाण सालीझंडी नेपाळ, दिनांक 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025. ठीक आहे. त्याचं घोषवाक्य आहे सदैव सर्वोत्तम आणि हेच आपल्या आत्ताच्या 2024च्या पूर्वपरीक्षेमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे आधी सगळे घेतो नंतर निवांत सांगतो. भारतातर्फे 334 जणांची गोरखा रेजिमेंट ह्याच्यामध्ये सहभागी घेत आहे. 17वी आवृत्ती पिथोरगड उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली होती आणि 17वी आवृत्ती आयोजित करण्यात आली 2021 डिसेंबर ते 2022 जानेवारी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आणि ह्याचं घोषवाक्य आयोगाने 2024 मध्ये विचारलंय. ही दर 3 वर्षांनी एकदा सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास आयोजित करण्यात येतो. तर ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 21-22 मध्ये करण्यात आला, म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये. ठीक आहे. आता तो डिसेंबर जानेवारी 2024-25 इथं करण्यात आला आणि आयोगाने प्रश्न कधी विचारलाय 2024 मध्ये. आणि आयोगाने प्रश्न काय विचारलाय की ह्या सूर्यकिरण या युद्ध अभ्यासाचं घोषवाक्य काय आणि 4 घोषवाक्य दिलेत. ठीक आहे. एवढं आयोग पाठीमागे गेलं तर ह्या परीक्षेला. ठीक आहे. कंबाईनला तरी टेन्शन घ्यायची गरज नव्हतं. हा प्रश्न आपल्या टेलिग्रामवरचा आलेला आहे. हा डाटा ना पूर्ण हा टेलिग्रामवरचा आहे आपला इथं डाटा येण्याआधी टेलिग्राम चॅनलवर आपला दररोजचा डाटा येतो, नंतर तो प्रत्येक महिन्याच्या ह्याच्यामध्ये इथं येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टेलिग्रामवरचा प्रश्न होता आपला, कारण इतक्या पाठीमागत आपली बॅचेस नाही 21-22ची, आपली बॅच 23 पासूनची आहे. तरी पण आपण मला वाटतं 7 जानेवारीला हा डाटा टाकलेला होता टेलिग्रामला. ठीक आहे. रिझन फॉर थाला
7 जानेवारीला, आणि तो प्रश्न आत्ताच्या कंबाईनला आलेला आहे. ठीक आहे, सूर्यकिरण. आणि ह्यावेळेस आयोगाने असं प्रश्न विचारलाय की ज्याचा कोणीच विचार करत नाही. आता आयोग आतापर्यंत काय विचारत होतं, सूर्यकिरण युद्ध अभ्यास कोणासोबत, कोणत्या देशासोबत भारत आयोजित करतं, इथपर्यंत आयोग गेलेले, पण घोषवाक्यापर्यंत गेलं नव्हतं. ह्यावेळेस आयोग तिथपर्यंत पोहोचलंय. म्हणजे आयोगाचं ह्याच्या मागचं उद्दिष्ट काय असतं, एक तर पाठीमागचा डाटा विचारला तुम्ही 3 वर्षापूर्वीचा, आपण तिथपर्यंत करंट करत नाही. दुसरं, तुम्ही सरळ प्रश्न नाही विचारला, तुम्ही विचारलं घोषवाक्य. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आयोगाला तुम्हाला मार्क घेऊ द्यायचा नव्हता, बस एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे, तुमचं नाही तर कोणाचंच नाही. हरिमौ शक्ती 2024 भारत मलेशिया संयुक्त लष्करी सराव, हा आवृत्ती 4 याची, कालावधी 2 ते 15 डिसेंबर 2024, ठिकाण बेटॉन कॅम्प पहांग जिल्हा मलेशिया. हा मलेशियामध्ये आयोजित करण्यात आला, एवढंच लक्षात ठेवा. आणि भारत मलेशियाच्या संयुक्त सरावामध्ये अजून एक समुद्र लक्ष्मण नौदलाचा आहे आणि उदरा शक्ती हा हवाई दलाचा आहे. ठीक आहे, ही फक्त बेसिक माहिती म्हणून, पण वरचा हरिमौ शक्ती तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे 2024चा. डेझर्ट नाईट सराव भारत, फ्रान्स आणि युएईचा हवाई दल सराव आहे. हा कालावधी डिसेंबर 2024 मध्ये हा आयोजित करण्यात आला, ठिकाण अरबी समुद्र. आणि मागच्याच वर्षी सांगितलं होतं तुम्हाला मी पहिल्या वेळेस की ह्याच्यामध्ये पहिल्या वेळेस युएई आलाय 2023 मध्ये. ठीक आहे, आता 24 मध्ये तिन्ही एकत्र घेतले, 23 मध्ये भारतामध्ये डेझर्ट नाईट मध्ये पहिल्यांदा युएई आलाय. त्याच्या आधी आपण एक फ्रान्सचं घेतलं होतं. एक ट्रिक सांगितली तुम्हाला मी की शक्तिशाली वरुणाने गरुडाला डेझर्ट नाईट मध्ये नेऊन फाशी दिली. फ्रान्सचे सगळे ट्रिक एकामध्ये बसतात, ते सगळे ट्रिक तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहेत, परत घेत नाही मी. फक्त भारत फ्रान्सचे द्विपक्षीय सराव बघा, शक्ती, वरुण, गरुड आणि फ्रिंजेक्स. हे फ्रिंजेक्स नवीन आलेला आहे 2024 मध्ये, हा पण एक लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये युएई सहभागी झाला, त्याच्यामुळे आता युएई खाली घातलाय. ठीक आहे, भारत युएई द्विपक्षीय सराव, डेझर्ट सायक्लॉन लष्करी, डेझर्ट हा ईगल आणि झायद तलवार. हे दोन्ही देशात लक्षात ठेवायचे, फ्रान्सचे पण आणि युएईचे पण, कारण इथे 3 देश आहेत, भारत, फ्रान्स आणि युएई. तर हे देश लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी तुम्हाला पाठ असतील, जरी तुम्हाला पाठ झाले असतील, आयोगाचं डोकं फिरलं, वाटलं आयोगाला नाही मार्क घेऊ द्यायचा, आयोग तुम्हाला तिकडे घोषवाक्य विचारल, कुठं आयोजित करण्यात आला असं काही विचारल. ठीक आहे, शेवटी आयोग आहे, आपल्या हातात फक्त अभ्यास करणे, तो व्यवस्थित करायचा, मार्क येत राहतात. पहिला सिनबॅक्स सराव 2024. आता व्यवस्थित बघा बरं, सिनबॅक्स, हा स्पेलिंग पण बघा, CINBAX. ठीक आहे, तर भारत कंबोडिया संयुक्त लष्करी सराव, कंबोडिया इंडिया बायलॅटरल एक्सरसाइज. ठीक आहे, त्याचा सिनबॅक्सचा अर्थ तो होतो. आवृत्ती पहिली याची, ठिकाण औंध पुणे, पुण्यामध्ये हा आयोजित करण्यात आला, कालावधी 1 ते 8 डिसेंबर 2024. ठीक आहे, हे तुम्ही फोटोमध्ये इथे पाहू शकता. एक तर पहिल्यांदा आयोजित करण्यात आलाय, त्यात तो भारतात, त्यात पुण्यात. पुणे तिथे काय उन्हे, फक्त ह्यावेळेस टेम्परेचर उन्हे होते पुण्याचे, ते वेगळी गोष्ट आहे. आणि त्याच्या डिसेंबर महिन्यातच होतं थोडं उन्हे, तिथंच हा आयोजित करण्यात आला. सिनबॅक्स पहिला आहे, लक्षात ठेवा, पहिला. आयोगाने पहिला आतापर्यंत विचारला आणि आता ह्या वर्षी असा मागचा विचारला की जो कोणी वाचतच नव्हतं. ठीक आहे, आणि आपले काही कार्यकर्ते आहेत ना, हा प्रश्न सोडताना काय झालं काही कार्यकर्त्यांचं, की त्यांनी जसा हा प्रश्न बघितला की सूर्यकिरण युद्ध सराव, वरती त्यांनी बघितलं की त्यांनी पूर्ण प्रश्न वाचायचं सोडून दिलं, डायरेक्ट ऑप्शन मध्ये गेले, कुठे नेपाळ कुठे, नेपाळ नाही दिसलं, मग म्हणले अरे थोडा अवघड आला राव. ठीक आहे, तर असं काही गडबड करत जाऊ नका, व्यवस्थित प्रश्न वाचत जा आणि नंतर मग समोर चलत जा, कारण वेळ वाचतो. वेळ वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही वेळ जास्त खर्च करता, असं घाई गडबड केल्यानंतर. ठीक आहे, सहयोग हॉप टॅक सराव, भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाचा संयुक्त सराव आहे, हा ठिकाण कोची किनारा, कालावधी 20 डिसेंबर 2024. ठीक आहे, हे व्हिएतनाम कोस्ट गार्ड पण आलं होतं याच्यामध्ये भाग घेण्यासाठी. हे काही विचारण्याचे चान्सेस नाही आहेत, पण करंटचा पार्ट आहे म्हणून तो आपल्याला पाहणे. स्लिनेक्स श्रीलंका इंडिया एक्सरसाइज 2024 नौसेना युद्ध अभ्यास आहे, भारत श्रीलंकेचा द्विपक्षीय नौदल सराव. तर दिनांक 17 ते 20 डिसेंबर 2024, ठिकाण विशाखापट्टणम, भारत येथे. तर सुरुवात 2005 ला झाली. स्लिनेक्स म्हणजे काय, श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाइज. तर भारत श्रीलंका द्विपक्षीय सराव अजून आहेत. एक मित्र शक्ती तिकडं आपल्या ह्याच्यासोबत फ्रान्स सोबत, मित्र मला वाटतं इंग्लंड सोबत आहे. ठीक आहे, स्लिनेक्स नौसेना, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव यांच्यातील त्रिपक्षीय तटरक्षक दल सराव. ठीक आहे, हे 3 तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. अजून एक, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस मैत्री नाव येतं किंवा मित्र येतं किंवा शक्ती येतं, जर ते स्पेशल आले तर ते वेगळ्या देशासोबत होतात, जर जॉईंट आले तर ते एका वेगळ्या देशासोबत होतात. ठीक आहे, त्यामुळे नावात कन्फ्युज होऊ नका, व्यवस्थित पाठ करा आजच. मिलिटरी स्पेंडिंग इन 2023. तर हे दरवर्षी हा अहवाल प्रकाशित होतो, त्याच्यामध्ये मिलिटरीवर सगळ्यात जास्त खर्च कोण करते, तर 1 नंबरला आहे अमेरिका, 2 ला चायना, 3 ला रशिया, 4 ला भारत. आणि हे आकडेवारी काय बदलत नसते, त्याला फार वेळ लागतो आकडेवारी खालीवर व्हायला, पण हे लक्षात ठेवा, हे मागच्या जवळपास 10 वर्षापासून असंच आहे. फक्त थोडा चायनावर आलाय, रशिया थोडा खाली गेलाय, नाही तर पहिलं रशियावर होता, चायना खाली होता. ठीक आहे, हे काय विचारत नाही आयोग.
घेतलं फक्त. संरक्षण घडामोडी वन लाईनर मध्ये पाहायच्यात आपल्याला. 27 डिसेंबर 2024 रोजी चीनमध्ये सिच्युआन या जगातील सर्वात मोठ्या उभयचर आक्रमण जहाजाचे अनावरण केले. अँफिबियन म्हणतात त्याला. अँफिबियन म्हणजे काय की जे पाण्यामध्ये पण चालतं आणि जमिनीवर पण चालतं. त्याचं नाव लक्षात ठेवा, सिच्युआन. सुचियान. ठीक आहे. पूर्व क्षेत्रात तैनातीसाठी IIT कानपूरमधील इंडुइयर एअर सिस्टीम कडून खरेदी केलेले सबल 20 लॉजिस्टिक ड्रोन डिसेंबर 2024 मध्ये भारतीय लष्कराला मिळाले. IIT कानपूरने हे दिलंय. नाव लक्षात ठेवणे, सबल 20 लॉजिस्टिक ड्रोन. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने भारतीय नौदलाला द्वितीय दृष्टी 10 स्टारलाइनर सर्व्हिलन्स ड्रोन डिसेंबर 2024 मध्ये सुपूर्द केलंय. पहिलं ऑलरेडी आलेलं आहे याच वर्षी. आता हे दुसरं पण सुपूर्द करण्यात आलंय नौदलाकडे. ठीक आहे. नौदलाला दिलंय. हे कोणाला दिलंय? भारतीय लष्कराला. हे वरचं भारतीय लष्कराला मिळालंय आणि जे खालचं आहे ना हे भेटलंय नौदलाला. आणि दृष्टी 10 स्टारलाइनर हे सगळं आपण ऑलरेडी त्याच्या वैशिष्ट्यासह पाहिलेलं आहे. ठीक आहे. फोटोसहित घेतलं होतं ते. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारला असून डिसेंबर 2024 मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आपण जम्मू काश्मीरमध्ये उभारलेला पुतळा आपण पाहिला होता भारत पाकिस्तान बाउंड्रीवर. आता भारत चीनच्या बाउंड्रीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. ठीक आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांना भारतीय लष्कराची जनरल ही मानद पदवी प्रदान केली. मागच्या महिन्यामध्ये पाहिलं होतं की जे आपले भारताचे लष्कर प्रमुख आहेत त्यांना नेपाळने ही पदवी दिली होती. आता भारताच्या राष्ट्रपतींनी नेपाळच्या प्रमुखांना ही पदवी बहाल केली. ठीक आहे. हे एक परंपरा किंवा पद्धत आहे. ठीक आहे. कारण नेपाळचं संरक्षण करणं ही भारताची जबाबदारी आहे. काही नुकते झालेले युद्ध सराव आता हे ऑलरेडी मागच्या 2-3 महिन्यामध्ये आपण हे पाहिलेले आहेत. नोव्हेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर. ठीक आहे. एकत्र केलेत मी, बाकी काही नाही, तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी. अजून एक इथं 3 शब्द आहेत, नीट व्यवस्थित बघा. सिनबेक्स, विनबेक्स. ठीक आहे. ते 3 शब्द आणि 3 देश, भारत सिंगापूर, भारत कंबोडिया, भारत व्हिएतनाम. व्यवस्थित लक्षात ठेवणे. आयोग तुम्हाला इथं फसवू शकतंय. स्पेलिंग मध्ये आयोग तुम्हाला फसवल. इंग्लिशमध्ये जसं ग्रामरमध्ये स्पेलिंग मिस्टेक विचारतं ना तसं तुम्हाला करंटमध्ये पण आयोग स्पेलिंगला झटका देऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवणे. 3 त्यातलं त्यात सिनबॅक्स तर नवीनच आलाय. हा विनबॅक्स जुना आहे, सिनबॅक्स पण जुना आहे. ठीक आहे. हे भारत कंबोडियाचा आपण हे आता पहिला होता तो. आता इथपर्यंत झाल्या संरक्षण घडामोडी. आता पाहिजेत आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे 10वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024. तर ठिकाण आहे IIT गुवाहाटी, आसाम. काय झाडी काय डोंगर. ठीक आहे. IIT गुवाहाटी. आयोजक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR. थीम आहे ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इंटू अ S&T ड्रायव्हन ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब. हा भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे. पहिल्यांदाच हा महोत्सव ईशान्य भारतात आयोजित करण्यात आला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर काही गोष्ट पहिल्यांदा किंवा हटके घडत असेल आणि त्यात जर ईशान्य भारत त्याच्यामध्ये सहभागी असेल तर आयोग विचारतं. मागच्या वर्षी राज्यसेवा परिला 4 मागच्या वर्षी म्हणजे 2023ला तर त्यावेळेस आयोगाने 4 बैठका विचारल्या होत्या. त्यातली एक बैठक ईशान्य भारतातली होती कारण ती तिथं पहिल्या वेळेस आयोजित करण्यात आली. तर हे पण तसंच आहे. पहिल्या वेळेस भारतामध्ये म्हणजे हा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव ईशान्य भारतामध्ये आयोजित करण्यात आला. ठीक आहे. धरिणी 3D गर्भीय मेंदू अटलास. आता मेंदूचा अटलास पाहिला होता आपण मागच्या वर्षी आणि एक मला वाटतं फ्रूट माशी असते ना आपली फळावरची, तिचा पण एक मेंदूचा अटलास पाहिला होता. आता हा भ्रूण म्हणजे गर्भीय मेंदू आहे ना, गर्भीय मेंदू म्हणजे एक बाळ आहे पोटामध्ये, त्याच्या मेंदूचा 3D अटलास त्यांनी तयार केलेला आहे. तर IIT मद्रास येथील संशोधकांनी धरिणी नावाचे क्रांतिकारक साधन विकसित केलंय. हे साधन गर्भाच्या मेंदूचा तपशील 3D नकाशा तयार करण्यास सक्षम आहे आणि यामुळे मेंदूचे विकार समजणे सुलभ होणार आहे. ठीक आहे. IIT मद्रास, धारिणी आणि गर्भाच्या मेंदूचा तपशील 3D नकाशा हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. अमृत ज्ञानकोश पोर्टल. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे अमृत ज्ञानकोश पोर्टल आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टलचे अनावरण केले. तर अमृत ज्ञानकोश पोर्टल क्षमता निर्माण आयोग आणि कर्मयोग भारत यांनी संयुक्तपणे विकसित केले. तर हे प्रशिक्षणात स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी एक काम करेल. म्हणजे जे ऑलरेडी अधिकारी आहेत ना प्रशासनातले त्यांना मजबूत करण्यासाठी हे अमृत ज्ञानकोश पोर्टल काम करणार आहे. ठीक आहे. हे आपल्या संबंधित आहेत म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवणे. म्हणजे आपले जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, ट्रेनिंग करण्यासाठी त्यांची. डीपसिक AI मॉडेल सध्या चर्चेत आहे. आपले ट्रम्प तात्यांनी याचा उल्लेख केला होता त्यापासून हे जरा जास्त चर्चेत आलंय. त्याच्यामुळे फक्त एक ओव्हरव्ह्यू बघू आपण याचा. डीपसिक या कंपनीने डीपसिक V3 आणि डीपसिक R1 हे स्वस्त AI मॉडेल
सुरू केलंय. डीपसिक ही एक चीनी AI कंपनी असून लियांग वेनफेंग यांनी डिसेंबर 2023 मध्ये याची स्थापना केलेली. ठीक आहे, डीपसिक या कंपनीने, डीपसिक नावाची कंपनी आहे, तिने हे डीपसिक V3 बनवलंय आणि सगळ्यात स्वस्त आहे आणि ChatGPT पेक्षा डीपसिक जास्त भारी आहे. आता आपलं हे जे करंटचा डाटा बनवतो आपण त्याच्यामध्ये मला ChatGPT मदत करते सध्या. ठीक आहे, डीपसिक अजून आलं नाहीये, आल्यानंतर ते पण आपण बघू ते कसं काम करतं, काय करतं. ठीक आहे, डीपसिक लक्षात ठेवा. विज्ञान तंत्रज्ञान वन लाईनर पाहूया. अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेने AICTE 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केलंय. ठीक आहे, जसं भारत सरकार करतं, महाराष्ट्र सरकार करतं, UN करतं किंवा आंतरराष्ट्रीय संस्था करतात ना, तसं अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने पण 2025 वर्ष घोषित केलंय. मुंबईतील जे रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलाय. त्याचं काम आता सुरू करण्यात आलंय आणि देशातलं पहिलं वैद्यकीय संग्रहालय का, तर जे रुग्णालयाला 180 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने हे स्थापन करण्यात येणार आहे. भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 2014 मधील 4780 मेगावॅट वरून 2024 मध्ये 8081 मेगावॅट वर गेली आहे. ठीक आहे, 4700 वरून डायरेक्ट 8000 वर गेली, म्हणजे जवळपास दुप्पट वाढली. तर असल्याची माहिती केंद्रीय अणुऊर्जा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी लोकसभेत दिली. ठीक आहे, फक्त एक अपडेट करून ठेवा पुस्तकामध्ये भूगोलच्या आणि इकॉनॉमिकच्या. भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता ह्याच्या आधी कंबाईनला प्रश्न आलेला आहे की जे आपल्या अणुभट्ट्या आहेत ना त्या क्रमानुसार लावा, असा एक क्रम आला होता. ठीक आहे, 5 अणुभट्ट्या होत्या, त्यांना क्रमाने लावायचं होतं. तर हे आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांना फसव्या डार्क पॅटर्न्स पासून वाचवण्यासाठी 24 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ऍप आणि जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचे अनावरण केले. यात नवीन 3 ऍपचं त्यांनी अनावरण केले. एवढं महत्वाचं नाहीये, राजस्व मेन्सवाले कार्यकर्ते तुम्हाला हे व्यवस्थित पाठ करायचं आहे. ठीक आहे, जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ड. इथपर्यंत झालं विज्ञान तंत्रज्ञान. आता आपल्याला पाहायच्यात अंतरिक्ष घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशनचे भारतातर्फे यशस्वी प्रक्षेपण. तर आता हे आपलं नाहीये, युरोपियन स्पेस मिशनचं ते त्यांनी आपल्याला भाड्याने दिलं, भाड्याने आपलं PSLV PSLV C-49 भाड्याने घेतलं आणि सांगितलं की आमचा एवढा उपग्रह पाठवा. भारताने ते प्रक्षेपण केलंय. दिनांक 5 डिसेंबरला त्यांनी प्रक्षेपण केलंय PSLV C-59. ठीक आहे, प्रक्षेपण स्थळ श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ अवकाश केंद्र. उपग्रहाचे एकूण वजन आहे 550 किलो. या मोहिमेत एकूण 2 उपग्रह आहेत. त्यातला पहिला आहे कोरोनाग्राफ 310 किलोचा आणि दुसरा आहे अक्युल्टर हा 240 किलोचा आहे. तर त्याचा उद्देश काय आहे, सूर्याच्या कोरोनाबद्दल आवरण असेल त्याला कोरोना म्हणतात, अधिक अभ्यासासाठी हे युरोपियन स्पेस एजन्सीने पाठवलंय. ठीक आहे, प्रोब 3 मिशन हे इस्रोचे व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून झालेले व्यावसायिक उड्डाण होते. ठीक आहे, आणि हे पहिलं आहे. ठीक आहे, पहिलं व्यावसायिक उड्डाण हे न्यू स्पेस इंडियाचं. या मोहिमेतून प्रक्षेपित होणारे 2 उपग्रहाच्या अचूक रचनेतून अवकाशात कृत्रिमरित्या सूर्यग्रहणाची स्थिती तयार करून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. ठीक आहे, ते कोण करणार आहेत, हे युरोपियन स्पेस एजन्सी करणार आहे. आपल्याला त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये. आपल्याला फक्त आपलं PSLV लक्षात ठेवायचंय, डेट लक्षात ठेवायची. न्यू स्पेस इंडियाचं पहिलं मिशन होतं हे एक लक्षात ठेवायचंय आणि हे 2 जर नाव लक्षात राहिले तर ठेवा, नाही तर सोडून द्या. ठीक आहे, पण हे नाव लक्षात ठेवा युरोपियन स्पेस एजन्सी, कारण आयोग इकडे जास्त प्रश्न विचारायला लागला आजकाल. भारताची अंतराळातील पहिली AI प्रयोगशाळा, तर त्याचं नाव आहे MOITD माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर. ठीक आहे, MOITD टेडी बिअर. प्रक्षेपक PSLV C-60. आता C-59 आत्ताच पहिला, आता C-60 आहे हा. प्रयोगशाळेची निर्मिती टेक मी टू स्पेस ही हैदराबाद स्थित कंपनी आहे, तिने ही प्रयोगशाळा बनवली. हे अभियान वास्तविक वेळेत कक्षेत डेटा प्रक्रिया सक्षम करेल, डेटा प्रसारणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि अंतराळ संशोधन व्यापक प्रक्षेपणासाठी खुले करेल. ठीक आहे, ह्याचा हा चांगला उद्देश आहे. उद्देश कधी पण भारीच असतो. ठीक आहे, AI सध्या चर्चेत आहे. आयोगाने थोडे कमी प्रश्न विचारलेत तरी पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. चीनने केला स्पेस वॉकचा नवीन विक्रम. चीनने नवीन विक्रम केलाय. तर चीनने 17 डिसेंबर 2024 रोजी तियांगोंग अंतराळ स्थानकाच्या बाहेर 9 तासांची एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी EVA पूर्ण करून नवीन जागतिक अंतराळ विक्रम प्रस्थापित केलाय. स्पेस वॉक करणाऱ्या अंतराळवीरांची नावे के झुजे आणि सॉंग लिंगडोंग. ठीक आहे, झुजे, मला वाटतं मराठीमध्ये आडनाव असेल एखादं झुजे, सॉंग लिंगडोंग. त्यांनी अमेरिकेचे अंतराळवीर जेम्स वोस आणि सुसान हेल्म्स यांचा मागील 8 तास 56 मिनिटाचा विक्रमाला त्यांनी मागे टाकले, फक्त 4 मिनिटं एक्स्ट्रा करून.
त्यांनी किती केलं 8 तास 56 मिनिट, यांनी किती केलाय 9 तास. ठीक आहे, हे 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, के झुजे आणि सॉंग लिंगडोंग. आणि सेनझाऊ 18 इथं तुम्ही पाहू शकता. ओके, लक्षात ठेवा. अजून एक, चीनच्या ज्या अवकाश मोहीम आहेत त्या संबंधित ह्याच्या आधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं पण प्रश्न येऊ शकतो. नासाचे पार्कर सोलर प्रोबचा नवीन विक्रम आहे. तर नासाच्या पार्कर सोलर प्रोबने डिसेंबर 2024 मध्ये इतर कोणत्याही मानवनिर्मित वस्तूपेक्षा सूर्याच्या सर्वात नजदीक किंवा जवळ उड्डाण करून एक नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केलाय. तर यावेळी प्रोबने 4,30,000 मैल प्रति तास वेग गाठलाय आणि 982 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान सहन केलंय. म्हणजे सूर्याच्या सगळ्यात जवळ तो गेलाय आणि त्याचा वेग किती माहितीये का? 4,30,000 मैल प्रति तास एवढा वेग आहे. म्हणजे तो डोळ्याने दिसू शकत नाही. हे नवीन विक्रम लक्षात ठेवा. आता काही वन लाईनर पाहिजेत. त्यातलं पहिलं आहे 6 डिसेंबर 2024 रोजी इराणने स्वदेशी विकसित केलेला समन 1 आणि ऑर्बिटल ट्रान्सफर युनिट आणि फकर 1 नॅनो सॅटेलाइट यशस्वीरित्या प्रक्षेपित केलंय आणि त्याचा प्रक्षेपक आहे सिमोर्ग. आता जर अरब कंट्रीने जर असं काही केलं, इराण असो उत्तर कोरिया असो, तर हे आयोगाला आवडतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवणं तुम्हाला. इराण जगातील पहिले स्वयंचलित उपग्रह 25 नोव्हेंबर 2024 रोजी चीनने सिवेई गोजिंग 203 आणि गोजिंग 204 ही जगातील पहिले स्वयंचलित उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. स्वयंचलित आहे, जगातला पहिला आहे आणि चीनने पाठवलाय. बस एवढं जरी लक्षात राहिलं तरी चालतंय. आणि ही न्यूज पाठीमागच्या महिन्यातली, नोव्हेंबर महिन्यातली, ती विसरली होती म्हणून मी पुढे आणली. 14वी आशियाई ओशनिया हवामानशास्त्रीय उपग्रह वापरकर्ती परिषद 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आली. ही एक परिषद आहे, फक्त आयोजित करण्यात आली एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. इस्रो आणि युरोपियन अंतराळ संस्था ECA यांनी मानवी अंतराळ संशोधनात सहकार्य वाढवण्यासाठी महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. ठीक आहे, करार आयोग विचारत आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जे आपले गगनयान आहे ना, त्या गगनयानासाठी हिनी मानवी अंतराळ संशोधनासाठी सहकार्य करार केलाय. म्हणजे आता युरोपियन अंतराळ संस्था आपल्याला थोडी मदत करणार आहे गगनयानसाठी. आदित्य एल 1 मिशन 2025 मध्ये सौर निरीक्षण करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशन सोबत काम करणार आहे. ठीक आहे, आदित्य एल 1 सोबत आदित्य एल 1 मिशन 2025 मध्ये लॉन्च करायचं आहे. आता युरोपियन स्पेस एजन्सीचं जे आता आपण प्रोबा 3 सोडलंय ना, ते यासोबत काम करणार आहे. ठीक आहे, मदत करणार आहे आपल्याला. मग इथं फक्त युरोपियन अंतराळ संस्था लक्षात ठेवा या महिन्यामध्ये. आता इथपर्यंत झाल्या महत्वाच्या अंतरिक्ष घडामोडी. आता पाहिजे निधन वार्ता. पहिली निधन वार्ता आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय डिसेंबर 2024 मध्ये. सगळ्यात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे आपल्यासाठी. जसं MS स्वामीनाथन यांचं निधन झालं त्यावर आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जसा तसा प्रश्न विचारला, पण तो एवढा डीप मध्ये होता की त्यांचं पूर्ण आयुष्याचं पूर्ण लक्षात ठेवावं लागत होतं आपल्याला, की त्यांचं शिक्षण कुठं झालंय, त्यांनी कुठं कुठं काम केलंय, त्यांना भेटलेले पुरस्कार. तसंच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी आयोग विचारणार तुम्हाला. ठीक आहे, तर जन्म 26 सप्टेंबर 1932 पंजाब सध्या पाकिस्तानमध्ये. तर निधन 26 डिसेंबर 2024 वय 92 वर्षी त्यांचं निधन झालंय नवी दिल्ली येतं. ठीक आहे, तर हे झालं बेसिक माहिती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे 1982 ते 1985. तर आता त्यांचं पूर्ण जन्मापासून ते आतापर्यंत त्यांनी कुठं काम केलं, त्यांना कोणते पुरस्कार भेटले, हे आपल्यासाठी पाहणं महत्वाचं आहे. त्यातलं फक्त आपण एक काम करू, महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित पाहायचं आहेच. ठीक आहे, तर 1972 ते 76 भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलंय. 80-82 मध्ये नियोजन आयोगात पण ते राहिलेले आहेत 80-82 पर्यंत. ठीक आहे, तर बेसिक, पण तुम्हाला हे सगळं व्यवस्थित एकदा रीड करायचंय, पाठ करून ठेवायचंय. ठीक आहे, पुढचं पाहूया. 1982 RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती 82 ते 85 ऑलरेडी आपण इथं पाहिलंय. 1985 ते 87 पर्यंत नियोजन आयोगामध्ये होते. भारत उपाध्यक्ष म्हणून नियोजन आयोगामध्ये होते 85 ते 87. ठीक आहे, नंतर 87 ते 90 या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. नंतर पंजाब विद्यापीठात शिक्षक होते. 57 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपेस पूर्ण केलं त्यांनी. 91 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष पण बनले ते. नंतर 1991 ते 96 मध्ये 22वे केंद्रीय अर्थमंत्री होते ते PV नरसिंहराव यांच्या कार्यकालामध्ये. आणि इथंच भारताच्या सुवर्ण क्षणाची सुरुवात झालेली 1991 ते 96 22वे केंद्रीय अर्थमंत्री. ओके, 91 ते 2019 राज्यसभा सदस्य होते पूर्णपणे आसाम राज्याचे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ते कधीच लोकसभेचे सदस्य राहिले नाहीयेत. त्यांनी पूर्ण आयुष्यभर राज्यसभेचे सदस्य म्हणूनच काम केलेलं आहे. ठीक आहे, 91 ते 2019. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं होतं ह्यांच्या ठिकाणी हे रिटायर झाले आणि ह्यांच्या ठिकाणी सोनिया गांधी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे, 91 मध्ये आर्थिक सुधारणाचे शिल्पकार आणि विचारधारा होते. नंतर
24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंहराव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची नवीन सुरुवात केली भारताची. ही एक डेट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आहे. अजून 1998 ते 2004 10वे राज्यसभा विरोधी पक्षनेते पण म्हणून त्यांनी काम केलं 98 ते 4 मध्ये. नंतर मग 4 ते डायरेक्ट 14 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेले. इथे तुम्ही खाली पाहू शकता. मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते. 2019 ते 2024 राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले राजस्थान राज्याकडून. 19 पर्यंत तिकडे आसामचे होते. 19च्या नंतर मग ते राजस्थान राज्याचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. नंतर त्यांनी काही लिहिलेले पुस्तक आहेत. बेसिक पुस्तक एक व्यवस्थित रीड करून ठेवा तुम्ही. सगळे महत्वाचे आहेतच, सगळे महत्वाचे. आयोग विचारल ते विचारल, पण एक व्यवस्थित रीड करा. ठीक आहे. हे झाले बेसिक त्यांच्याविषयीचे पॉईंट्स जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अजून काही त्यांना भेटलेले पुरस्कार पण लक्षात ठेवायचे आहेत. सगळे वाचायचे, पण 3 लक्षात ठेवायचे आहेत. त्यातला पहिला आहे 1987 पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नंतर 2010 त्यांना ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अझीज, हा सौदी अरेबियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. सौदी अरेबियाचा आहे आणि हा दुसरा आहे. नंतर अजून एक पुरस्कार महत्वाचा आहे. 2014 त्यांना ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स, याला ग्रँड कॉर्डन असं पण म्हणतात, जो की जपानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. जपानचा दुसरा, सौदी अरेबियाचा दुसरा. ठीक आहे. हे 2 पुरस्कार आणि आपला वरचा एक पद्मविभूषण पुरस्कार सगळ्यात महत्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे 2 आणि एक आपला राष्ट्रीय स्तरावरचा. आता मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी, त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काय काय केलंय. 2005 ला नरेगा योजना आणली. 2005 मध्येच माहितीचा अधिकार आला. नंतर आधार कार्ड योजना आली, ती 2009 ला आली वाटतं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी, आता सध्या जर तुम्हाला म्हणत असेल डीबीटी कोणाची आहे, तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ना, ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकालामध्ये सुरुवात झालेली आहे त्याची. भारत अमेरिका अण्वस्त्र करार झाला 2004चा आहे. 2013 ला भूमी अधिग्रहण कायदा झाला. 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा झाला. तर त्यांच्या कार्यकालामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी हे आहेत. ठीक आहे. आता त्यांच्याविषयी जेवढं आहे सगळं महत्वाचं सकाळ पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये आलेलं, की हे बेसिक एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. एकदा रीड करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची निधन वार्ता आहे. ओमप्रकाश चौटाला यांचं निधन झालंय. तर हे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत 5 वेळा. हे 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेत आणि 7 वेळा आमदार राहिलेले आहेत. 79 वर्षी त्यांचं निधन झालं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री. 1 जानेवारी 1935 ला त्यांचा जन्म आहे. मृत्यू 20 डिसेंबर 2024 आहे. देशाचे उपपंतप्रधान देवीलाल आहे, लाला झाले ते. ठीक आहे, सॉरी, देवीलाल यांचे ते पुत्र आहेत. त्यांची पार्टीचं नाव आहे इंडियन नॅशनल लोकदल, इनेलो. तिहार जेल दिल्ली येथे सर्वात वयस्कर 89 वय कैदी म्हणून पण रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि तुरुंगात वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी 10वीची आणि 12वीची परीक्षा पास झालेत ते. आणि ह्यांच्यावर मला वाटतं अभिषेक बच्चनचा एक चित्रपट आलेला आहे ह्यांच्यावरच. ठीक आहे. बोगस शिक्षक भरती त्यांना 9 वर्ष जेलमध्ये होते ते. 10 वर्ष शिक्षा होती, 1 वर्षाने कमी करण्यात आली. 89 वर्ष त्यांचं हे एक रेकॉर्ड आहे. हे 2 रेकॉर्ड तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. आणि हे अभिषेक बच्चनचा एक चित्रपट, मला एक्झॅक्ट नाव आठवत नाहीये, पण भारी काम केलं अभिषेक बच्चनने त्या चित्रपटात. ओसामू सुझुकी यांचं निधन झालंय 94व्या वर्षी. तर जपानी कंपनी मारुती सुझुकीचे ते संस्थापक आहेत. आता मारुती हे भारताचं नाव आहे, सुझुकी हे जपानचं नाव आहे. ते त्या कंपनीचे संस्थापक आहेत. तर एक 1891 मध्ये तत्कालीन भारत सरकारसोबत संयुक्त उपक्रम करून मारुती सुझुकी कंपनी भारतामध्ये स्थापन झालेली. तर हरियाणा आणि गुजरातमध्ये सुझुकी प्लांट आहेत. त्यांना लिम्फोमा या आजार झाला होता. लिम्फोमा रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे. आणि 2007 ला त्यांना पद्मभूषण भेटला होता भारत सरकारतर्फे. पद्मभूषण, ठीक आहे. 3 नंबरचा पुरस्कार आहे हा. भारत सरकारचा सर्वोच्च 4 पैकी 3 नंबरचा आहे. ठीक आहे. लिम्फोमा आजार, पद्मभूषण आणि मारुती सुझुकीचे संस्थापक, हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. झाकीर हुसेन यांचं निधन झालंय. सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या साहित्य क्षेत्रातले, तबलावादक आणि संगीतकार होते. तर जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73व्या वर्षी 15 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झालंय. त्यांचा मृत्यू फुफ्फुसाचा आजार असणाऱ्या इंडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस याच्यामुळे झालेला आहे. ठीक आहे. अजून एक जे कंबाईन मेन्स करतायत ना, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. मागच्या STI एकदा असा प्रश्न विचारला होता, निधन झाल्या बपिलेर यांचं निधन झालं, तर ते कोणत्या आजाराने निधन झालं हे विचारलं होतं आयोगाने. तसंच यांचं पण आयोग विचारलं, त्याच्यामुळे व्यवस्थित आजार पाठ करून ठेवा. तबलावादक असण्यासोबतच झाकीर हुसेन एक संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि एक चांगले अभिनेता पण होते ते. तर त्यांचा जन्म 9 मार्च 51 मुंबईमध्ये, मृत्यू 15 डिसेंबर 2024 सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये. त्यांचे प्रसिद्ध अल्बम, त्यांनी गाजलेले अल्बम आहेत, एकदा फक्त रीड करा समोरच्याला. आता झाकीर हुसेन यांना मिळालेले पुरस्कार, सगळ्यात महत्वाचे असतात पुरस्कार. हे इथे तुम्हाला फोटोमध्ये सगळे दिसत असतील. त्यातले महत्वाचे पुरस्कार इकडे मी साईडला घेतलेत.
पहिला आहे 1988ला पद्मश्री भेटलेला आहे आणि दुसरा आहे 2013ला त्यांना पद्मविभूषण भेटलाय. 2013ला जवळ म्हणजे आत्ताच 2 वर्षापूर्वी. तर तुम्हाला हे 2 पुरस्कार व्यवस्थित पाठ करायचे आहेत. बाकीचे पुरस्कार एक 2002चा एक पद्मभूषण एक आहे, ठीक आहे. हे 3 हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 3 सर्वोच्च पुरस्कार त्यांना भेटलेत. भारतरत्न सोडता महत्वाचे 3 पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. हे 3 पाठ करा, बाकीचे फक्त एकदा रीड करा, ठीक आहे. मनोहर सप्रे यांचं निधन झालंय. ज्येष्ठ व्यंगचित्रकार, काष्ट शिल्पकार आणि लेखक, विविध भूमिकांमधून समाजाला योगदान देणारे मनोहर सप्रे यांचं डिसेंबर 2024 मध्ये निधन झालंय. ते 92 वर्षाचे होते आणि त्यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा संकल्प पण केला होता. दैनिके आणि नियतकालिकांसाठी त्यांची हजारो व्यंगचित्रे रेखाटलीत. त्यांची पॉकेट कार्टून प्रसिद्ध होती, ही तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, पॉकेट कार्टून, ठीक आहे. मनोहर सप्रे यांचं निधन झालंय, एवढंच लक्षात ठेवा. ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर मनोहर डोळे यांचं निधन झालंय. तर आदिवासी भागातील नेत्र रुग्णावर मोफत उपचार करून सुमारे 2 लाख नेत्र रुग्णाचे जीवन प्रकाशमय करणारे नेत्रतज्ञ डॉक्टर मनोहर डोळे वय 97 यांचं शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झालंय. तर एवढं जर लक्ष ठेवलं तरी बस होतं तुम्हाला. हे बाकीचे नुसतं एकदा रेडी करा, सोडून द्या. एम कृष्णा त्यांचं पूर्ण नाव आहे सोमनाहळ्ळी मल्लय्या कृष्णा. तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल, कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी परराष्ट्र मंत्री सोमनाहळ्ळी मल्लय्या कृष्णा यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालंय. तर त्यांचा जन्म 1932 मधला कर्नाटकातला आहे आणि महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल डिसेंबर 2024 ते मार्च 2008 या दरम्यान त्यांनी काम केलेले महाराष्ट्रामध्ये. तर मे 2009 ते ऑक्टोबर 2012 पर्यंत परराष्ट्र मंत्री होते ते भारताचे 27वे आणि ऑक्टोबर 1999 ते 2004 कर्नाटकचे मुख्यमंत्री होते ते 10वे. ठीक आहे. हे 3 पद महत्वाचे भूषवलेत त्यांनी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर 2023 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने, हे पुरस्कार इकडं समोर जोडा, इथं स्पेस मारायचा, इथं स्पेस बसला, ठीक आहे. पद्मभूषण पुरस्कार 2023 साली त्यांना मिळालाय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कर्नाटक विधानसभेचे 13वे सभापती म्हणून पण त्यांनी काम केलंय आणि कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. हे त्यांचा कार्यकाल झाला. महत्वाचे व्यक्ती आहेत, महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. हे बेसिक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. वासुदेवन नायर यांचं निधन झालंय. हे जन्म त्यांचा 33चा मद्रासचा आहे आणि निधन 25 डिसेंबर 2024 ला झाले कोझिकोड येथे. प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार, लेखक, चित्रपट दिग्दर्शक हे होते, ठीक आहे. त्यांचं क्षेत्र कोणतं होतं हे एक लक्षात ठेवा. मातृभूमी साप्ताहिकाचे माजी संपादक आहेत हे. मातृभूमी साप्ताहिक फार गाजलेले त्या काळी. 7 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 9 कादंबऱ्या, 19 लघुकथा, 6 चित्रपटात दिग्दर्शन आणि 54 नाटकांचं लेखन केले. नंतर 4 वेळा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलाय. 1995 ला ज्ञानपीठ पुरस्कार, 2005 ला त्यांना पद्मभूषण पुरस्कार आणि 2013 ला त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप अशी भेटलेली आणि 2025 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचे आहेत. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 2 पुरस्कार तुम्हाला महत्वाचे आहेत. त्यातले त्यात हे 25 मध्ये त्यांना भेटलाय आणि तोही मरणोत्तर भेटलाय. त्याच्यामुळे हे डिटेल वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. वासुदेव नायर यांचं निधन. अजून एक, राज्यसेवेला आयोगाने निधन वार्ता एवढ्या डीप मध्ये विचारल्या दोन्ही की एकदम त्यांचं पूर्ण आयुष्य तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. आणि ग्रुप बी ला म्हणजे आता जी कंबाईन झाली त्याच्यामध्ये एवढ्या सोप्या विचारल्यात की फक्त त्यांनी 2 गायक दिलते आणि त्यांचं घराणं विचारलं होतं किंवा ते कोणत्या घराण्याचे गायक आहेत हे किंवा त्यांचं क्षेत्र कोणतं हे विचारलं होतं, ठीक आहे. आयोग असं पलटी मारू शकतं. एक तर डीप मध्ये जाईल, जर मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न आला तर आयोग डीप मध्ये जाईल, पण यांच्यावर जर प्रश्न आला तर आयोग काय विचारेल की ह्यांचं क्षेत्र कोणतं होतं किंवा हे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते, ठीक आहे. श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड 1934 ते 2024. तर प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 90 वर्ष अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांना 1974 मध्ये अंकुर चित्रपटापासून दिग्दर्शनाला पदार्पण केलं होतं. एक गाजलेलं नाव आहे श्याम बेनेगल यांचं. तर त्यांना भेटलेले पुरस्कार बघा, 1976 ला पद्मश्री भेटलाय आणि 1991 ला पद्मभूषण पुरस्कार भेटलाय. हे दोन्ही पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. निधन वार्ता झालेल्या व्यक्तीचे कधीही पुरस्कार सगळ्यात महत्वाचे असतात, ठीक आहे. बाकीचे इतर पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत पण ते एवढे महत्वाचे नाही आहेत. फक्त एकदा रीड करा आणि सोडून द्या. 8 वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ते. 1 वेळ फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. नंतर त्यांचे सगळे पुरस्कार इथं एकत्र आणलेत मी, बाकी काही नाही. श्याम बेनेगल यांच्याविषयी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बास होत आहे, ठीक आहे. दिग्दर्शक, निर्माते ते दिग्दर्शक. तुलसी कोडा यांचं निधन झालंय. तर 16 डिसेंबरला त्यांचं निधन झालंय. भारतीय पर्यावरण संरक्षक होत्या त्या, कर्नाटक राज्याच्या रहिवासी त्या. त्यांना वनांचा विश्वकोश, विकिपीडिया ऑफ फॉरेस्ट असं पण त्यांना ओळख निर्माण झाली होती त्यांची. त्यांनी 30,000 प्लस, 30 नाही ते 1 लाखाच्या वरती झाडं त्यांनी लावलीत.
1986 मध्ये इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाला. 1999 त्यांना राज्योत्सव पुरस्कार मिळाला आणि 2020 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यावेळेसपासून या थोड्या चर्चेत होत्या. सगळ्या पूर्ण भारताला त्यांची ओळख झाली. तुलसी गोडा. ठीक आहे, नाव लक्षात ठेवणे, त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा. नील फ्रेझर यांचं निधन झालंय. ऑस्ट्रेलियन टेनिस दिग्गज आणि डेव्हिस कप आयकॉन नील फ्रेझर यांचं डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 91 वर्षी निधन झालंय. त्यांनी 19 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकलेली. 19 लक्षात ठेवा. आता त्यांचे रेकॉर्ड मोडलेत म्हणा, 22, 23, 24 पर्यंत गेलेत, पण हे 19 त्या काळचे हे लेजंड होते. ठीक आहे, गोट होते, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. जिमी कार्टर यांचं पण निधन झालंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं डिसेंबर 2024 मध्ये जॉर्जियामधील प्लेन्स येथे राहत्या घरी निधन झालंय. ते 1 ऑक्टोबरला 100 वर्षाचे झाले होते. ठीक आहे, आता जे ऑक्टोबर महिना आहे ना त्याच्यामध्ये त्यांना 100 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं वय 100 वर्ष पूर्ण झालं. ते अमेरिकेचे सर्वाधिक आयुष्य लाभलेले राष्ट्राध्यक्ष होते. जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. डेमोक्रॅटिक. 1970 मध्ये ते जॉर्जियाचे 76वे गव्हर्नर बनले. पुढे 1977 ते 81 या कालावधीत अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. तुम्ही त्यांचा फोटो इथं पाहू शकता, त्या काळातला आणि आत्ताचा. जिमी कार्टर. रावसाहेब रंगराव बोराडे निधन झालं यांचं 11 फेब्रुवारी 2025 ला छत्रपती संभाजीनगर येतं. तर त्यांची ओळख आहे ज्येष्ठ साहित्यिक, ही त्यांची ओळख आहे. ठीक आहे, त्यांनी लिहिलेल्या पाचोळा या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार हे नामनिदान मिळालं होतं. ठीक आहे, आणि जून 1989 मध्ये हिंगोली येथे भरलेल्या 17व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आता त्यांनी लिहिलेले प्रमुख साहित्य कृती ते पाचोळाकार होते. म्हणल्यावर पाचोळा त्यांचंच हे असणार आहे, कलाकृती. ठीक आहे, रावसाहेब रंगराव बोराडे हे कोण होते? ज्येष्ठ साहित्य. एवढं तर लक्षात ठेवलं तरी बास. राज मनचंदा भारतीय क्वॅश खेळाडू इथे राज मनचंदा यांचं 1 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली इथं निधन झालंय. 1980 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि ओल्ड फॉक्स या टोपण नावाने त्यांना ओळखलं जात होतं. तुम्ही फोटोमध्ये त्यांचं पाहू शकता. यांचं फक्त आयोगाने जर विचारलं तुम्हाला ते फक्त कोणत्या क्षेत्रात संबंधित आहेत एवढंच विचारतील. भारतीय स्क्वॉश खेळाडू होते राज मनचंदा. आता फेमस इंडियन पर्सनॅलिटीज हू पास्ड अवे इन 2024. ठीक आहे, 2024. तर ह्याच्यातलं आयोगाने जे विचारलं ना आपल्याला हे विचारलंय उस्ताद राशिद खान. ठीक आहे, ह्यांच्यावर कंबाईनला प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. रतन टाटा आणि मनमोहन सिंग यांच्यावर आणि हे अजून एक कोण झाकीर हुसेन हे 3 वर कंबाईन मेन्सला किंवा आताची जी ग्रुप सी मेन्स होईल तिला हा प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे 3 नावं लक्षात ठेवा व्यवस्थित. इथपर्यंत झाले निधन वार्ता. आता आपल्याला पाहिजे दिनविशेष. त्यातले पहिले महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले वर्ष येथे 2016 शेतकरी स्वाभिमान वर्ष, 2022 महिला शेतकऱ्यांचे शेतमजूर सन्मान वर्ष, 2022-23 शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष. हे पाठीमागचे फक्त रिवाइज करण्यासाठी तुम्हाला इथं मी एकत्र आणलेत मी. नंतर पहिल्यांदा साजरा करण्यात आलेले सुरू झालेले दिवस आता डिसेंबर महिना चालू 2024चा आपण सध्या पाहतोय. तर वर्षभरात जेवढे पहिल्यांदा साजरा करण्यात आले 23-24 मध्ये ते सगळे इथे एकत्र आणलेत मी. व्यवस्थित रिवाइज करा. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस असतो हा. तर ह्या वर्षीची थीम आहे टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट. तुम्हाला थीम आणि दिवस लक्षात ठेवायचा आहे. राऊंड आयोगाने हा विचारलेला आहे. राज्यसभा मेन्सच्या दृष्टीने महत्वाचा आहे, पण प्रीला पण महत्वाचा आहे. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आहे हा. तर त्याची थीम आहे समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे. ही या वर्षीची थीम आहे. ठीक आहे, आणि 2016ला हा कायद्यामध्ये बदल झाला भारताच्या आणि अपंगाऐवजी दिव्यांग हा शब्द त्याच्यामध्ये आणण्यात आलेला आहे. ठीक आहे, कायदा पण लक्षात ठेवा कधीचा आहे. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन. ह्याची या वर्षीची थीम आहे स्ट्रेंथ अँड पॉवर थ्रू इनोव्हेशन अँड जिनेशन. ठीक आहे, तर फादर ऑफ इंडियन नेव्ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत. आणि त्यांची जी ह्या वर्षी हे स्वीकारली मुद्रा ती राजमुद्रेने प्रेरित आहे. ह्यांचं बोधवाक्य फ्लॅग. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवस असतो हा. केअरिंग फॉर सॉइल मेशर्स मॉनिटर आणि मॅनेज. हा प्रश्न आयोगाने मागच्या 2 वर्षापूर्वी एकदा विचारलाय. जसं कुणीच विचारणार नाही किंवा सगळ्यांनी विसरून गेलते कसा दिवस असतो, आयोगाने तोच दिवस विचारलेला आहे. राज्यसभा मेन्सला तर असतोच महत्वाचा, पण प्रीला एकदा विचारलेला आहे. 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन पण असतो हा पण दिवस आयोगाने विचारलेला आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना आयोगाने विचारलेला आहे. आयोगाची एक खासियत आहे, जे जास्त चर्चेत आहे ना ते सोडून आयोग काही पण विचारतं. ठीक आहे, सगळ्यात लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. 7 डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस असतो हा. या वर्षीची थीम आहे सेफ स्काईज सस्टेनेबल फ्युचर टुगेदर फॉर द नेक्स्ट 18 years. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस आहे. ह्या वर्षीची थीम आहे युनायटिंग विथ युथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमॉरोज इंटिग्रिटी.
ठीक आहे, थीम लक्षात राहिली, ओके नाही. चला राजस्व मेन्सवाले व्यवस्थित पाठ करा, बाकीच्यांनी नाही केलं तरी चालतंय. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस असतो दरवर्षी, हे तर सगळ्याला माहिती आहे. ह्या वर्षीची थीम आवर राईट्स आवर फ्युचर राईट नाव, ही या वर्षी थीम आहे. तुम्हाला एवढं बेसिक लक्षात ठेवायचंय. हा, राजस्व मेन्सवाल्यांना डीपमध्ये जावं लागतं, त्यांना पूर्ण मागचं पुढचं सगळं उकरून पाठ करत बसावं लागतं. प्रीवाल्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्ही थीम आणि दिवस जरी पाठ केला तरी लई मोठी गोष्ट आहे. आणि मागच्या 2 वर्षामध्ये दिवसावर जास्त म्हणजे विचारले नाहीयेत त्यांनी दिनविशेषवर जास्त प्रश्न, त्याच्यामुळे इथं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस असतो. ह्या वर्षी त्याची थीम आहे प्रोमोटिंग डायव्हर्सिटी अँड प्रोटेक्टिंग राईट्स, ही थीम एक लक्षात ठेवा. 21 डिसेंबर 2024 पहिला जागतिक ध्यान दिवस, पहिला या वर्ल्ड मेडिटेशन डे. योग दिवस वेगळा आणि हा ध्यान दिवस वेगळा आहे आणि हा पहिला आहे. ठीक आहे, तर या वर्षीची थीम आहे मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मोनी. तर यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली एक थेट जागतिक ध्यान सत्र आयोजित करण्यात आलं होतं. कुठं? प्रथमच हा दिवस साजरा करण्यासाठी भारताच्या स्थायी मिशनने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात 21 डिसेंबर 2024 रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. ठीक आहे, त्या कार्यक्रमाची थीम आहे, त्याचे अध्यक्ष कोण होते, कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. परत अजून 21 जून असतो, आता हा 21 डिसेंबर आहे, बरोबर 6 महिन्यांनी योग दिवस आणि डायरेक्टली आता हा ध्यान दिवस 6 महिन्यांनी. हा दोन्ही पण तुम्हाला दिवस लक्षात राहिले पाहिजेत आणि दोन्ही भारताच्या प्रेरणेने सुरू झालेले आहेत. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस असतो. आपले गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ हा साजरा करण्यात येतो. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. हा फक्त आपल्या देशाचा आहे, राष्ट्राचा आहे. ठीक आहे, ह्या वर्षीची थीम आहे व्हर्च्युअल हिअरिंग डिजिटल ऍक्सेस टू कन्झ्युमर जस्टिस. 25 डिसेंबर सुशासन दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली. ह्या वर्षी ती 100वी जयंती होती, त्याच्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे. ठीक आहे, ह्याची थीम आहे इंडियाज पाथ टू अ विकसित भारत, इम्पॉवरिंग सिटीजन्स थ्रू गुड गव्हर्नन्स अँड डिजिटलायझेशन. ठीक आहे, थीम पण लक्षात ठेवायची आणि 100वा आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. 19 ते 24 डिसेंबर सुशासन सप्ताह ह्या वर्षी साजरा करण्यात आला. थीम वगैरे काय गरज नाहीये, डेट जरी लक्षात ठेवली तरी बस होतो तुम्हाला. 26 डिसेंबर वीर बाल दिवस 2022 पासून याची सुरुवात करण्यात आली. 26 डिसेंबरला हा साजरा करण्यात येतो. वीर बाल दिवस म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांचं अभिवादन आणि शौर्याचे स्मरण करण्यात येतं. ठीक आहे, 26 डिसेंबर लक्षात ठेवणे. इतर महत्वाचे काही दिवस आहेत आपल्या डिसेंबर महिन्यातले, फक्त हे रीड करा, एवढे महत्वाचे नाही आहेत, आला तर प्रश्न मागे येईल. इथपर्यंत झालं आपलं डिसेंबर महिन्याचं करंट अफेअर. अजून एक, जर तुम्ही बॅच परचेस केली आणि तुम्ही टेलिग्रामवर नसाल तर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. हे नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जुनं सोडून द्या, जुनं आपलं हॅक झालंय. तर ह्याच्यावरचेच ऑलरेडी प्रश्न आपले आलेले आहेत परीक्षेमध्ये. ठीक आहे, हे डाटा म्हणजे या टेलिग्रामवर आधी डाटा येतो, दररोजचा प्रश्न असतात दररोजचे काही, आणि नंतर मग हा आपल्या लेक्चरमध्ये डाटा येतो. ठीक आहे, बाकी वॉच टाइम आपला अनलिमिटेड आहे, किती वेळेस तुम्ही पाहू शकता. व्हॅलिडिटी 6 महिने. परत काही सांगायची गरज नाही तुम्हाला दुसरं अजून काही. इथपर्यंत होतं आपलं डिसेंबर 2024चं. जवळपास आज आपल्याला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. जानेवारी 2023ला प्रवास सुरू केला, आता डिसेंबर 2024 पर्यंत आपलं पूर्ण झालंय. 25चं काम लगेच चालू आहे, जानेवारी फेब्रुवारी लगेच येईल, त्याबद्दल काही अडचण नाही. ठीक आहे, धन्यवाद. परत भेटूया जानेवारी 2025 मध्ये.